हे फ्रेंड्स, एक महिन्या अगोदर आपण एक चॅलेंज घेतलं होतं. शार्क एक्सचेंज ह्या प्लॅटफॉर्मवरती आपण 50,000 ट्रेडिंग चालू करण्याचं चॅलेंज घेतलेलं होतं आणि त्या चॅलेंजमध्ये आता ऑलमोस्ट 30 दिवस झालेले आहेत, एक महिना झालेला आहे. तर लास्टच्या 30 दिवसाचं किंवा एक महिन्याचं जे काही PNL असेल मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे. आणि काय स्ट्रॅटेजी मी वापरत आहे, काय माइंडसेट आहे आणि काय सायकोलॉजी वापरून मी ट्रेड करत आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर वेळ न दवडता जबरदस्त व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले मी ह्या प्लॅटफॉर्मवर येतो आहे, ज्या प्लॅटफॉर्मवरती मी ट्रेड करतो. प्लॅटफॉर्मचं नाव आहे शार्क एक्सचेंज. ओके, तर तुम्हाला एकदा मी दाखवतो. सध्या ही माझा एक ट्रेड लाईव्ह चालू आहे. PAXG म्हणजे गोल्डचं जे टोकन आहे त्याच्यामध्ये हा ट्रेड माझा लाईव्ह चालू आहे. हे बघा, तुम्हाला बघायला भेटत असेल जी एंट्री आहे. तर बेसिकली हा माझा ट्रेडचा हे आहे. एक मिनिट, तुम्हाला मी लॉंग पोझिशन इथं माझी एंट्री झालेली आहे. ओके, ही एंट्री आहे माझी. इथे माझा स्टॉप लॉस आहे दिस झोन आणि ह्या झोनला माझं टार्गेट आहे. ठीक आहे, या झोनला माझं टार्गेट आहे. तर ऑलमोस्ट 1:9 1:9चं आपलं टार्गेट ह्या ट्रेडमध्ये आहे. आत्ता सध्या जर बघितलं तुम्ही तर $10 प्रॉफिट आपल्याला चालू आहे या ट्रेडमध्ये. ओके, गोल्डमध्ये आहे. तुम्ही जर इथं बघायचं असेल तुम्हाला TP आणि SL मी ऑलरेडी सेट केलेलं आहे. टेक प्रॉफिट 48 USDTचं आहे, म्हणजे 4,300 रुपयाचं प्रॉफिट. आणि स्टॉप लॉस जर आहे तर स्टॉप लॉस जो आहे 462 रुपयाचा आहे. ओके, तर एक 1:2 ऑलमोस्ट 1:9चा रिस्क रिवॉर्ड ह्या ट्रेडमध्ये आहे. 1:1चं प्रॉफिट तर आपल्याला ऑलमोस्ट आत्ताच दिसतं आहे. बघा, कारण की 650-650चा आपला स्टॉप लॉस आहे आणि इथे तुम्हाला दिसत असेल आत्ता 750-800 रुपयाचं प्रॉफिट रनिंग आहे 8.5 USDTमध्ये. हे बघा, हे प्रॉफिट आपलं रनिंग आहे. हे प्रॉफिट माझं $20 पण गेलं होतं, म्हणजे ऑलमोस्ट 1,700 रुपयापर्यंत हे प्रॉफिट इथे गेलं होतं. परंतु आता सध्या थोडंसं रिट्रेस करतो आहे आणि आय एम एक्सपेक्टिंग दिस मूव. ओके, इन दिस ट्रेड. तर लेट्स होप की काय होते बघूया आपण. तर मला हे सांगायचं नाही, ह्या ट्रेडमध्ये हा आजचा विषय नाही आपला. आजचा विषय हा आहे की लास्टच्या मी तुम्हाला एक व्हिडिओ ऐकवतो ज्याच्यामध्ये आपण हे सांगितलं होतं की हा एक महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे की द प्लॅन फॉर ट्रेडिंग सक्सेस इन 2026, आणि त्याविषयी हे तुम्ही जरूर ऐका पहिले. ओव्हर सायझिंग होणार नाही, रिस्क मॅनेजमेंट चांगलं होईल, मनी मॅनेजमेंट ऑटोमॅटिक चांगलं होईल. ठीक आहे, तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल. तर आपण काय करू, पहिले मी 50,000पासून चालू करणार आहे, म्हणजे 50Kचा अकाउंट चालू करणार आहे. तर 50Kमध्ये मग मी रिस्क मॅनेजमेंट कसं करणार आहे आणि कोणतं अकाउंट मी वापरणार आहे तर मी हे तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर तुम्हाला कळलं असेल बॅकग्राऊंड. ठीक आहे, तर हे तुम्हाला बॅकग्राऊंड द्यायची होती की 50,000ने आपण अकाउंट चालू करणार होतो आणि मी तेव्हा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ते समजून सांगितलं होतं की काय माझा प्लॅन असणार आहे, रिस्क रिवॉर्ड काय घेणार आहे आणि कशा पद्धतीने अकाउंट ग्रो करायचं आहे. तुम्हाला अकाउंटचं मी एक्सप्लेनेशन दिलं होतं की शार्क एक्सचेंजमध्ये आपण हे करणार आहोत म्हणून. ओके, तर आता ऑलमोस्ट एक महिना उलटून गेलेला आहे आणि आपली काय स्टेटस आहे तर ते स्टेटस आपलं चेक करणार आहोत. तर मी पहिले आता प्रोफाईलमध्ये जाऊन युजर रिपोर्ट्समध्ये आलेलो आहे. युजर रिपोर्ट्समध्ये ट्रेडिंग PNL स्टेटमेंट ह्याच्यावरती मी क्लिक करतो आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मी जर किती घ्यायचं, लास्ट 30 डेज घेऊ. लास्ट 30 डेज घेऊ मी. लास्ट 30 डेज जर बघितलं तर 27/12 ते 26/1 आणि आपण एक जनरेट करूया. नाही तर एक काम करूया, आपण मागच्या महिन्यातच चालू केलं ना, तर डायरेक्ट लास्ट ठीक आहे, लास्ट 30 डेजचंच घेऊ आपण. ओके, लास्ट 30 डेजचं घेतलं मी. हे ईमेलला रिपोर्ट येतो ह्याचा. हे बघा 12/10 आत्ताच एक ईमेल लगेच आलेला आहे त्यांचा. ह्याच्यावरती क्लिक करतो. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट एक डाउनलोड झालेलं आहे बघा. आता ह्याला आपल्याला ओपन करायचं आहे. ओपन विथ ऑफिस. हे बघा, तर हे आपलं आत्ता PNL स्टेटमेंट ओपन झालेलं आहे 27/12 ते 26/1 पर्यंतचं, म्हणजे 30 दिवसाचं PNL स्टेटमेंट आहे. क्लायंट ID तुम्हाला दिसून येईल इथे आणि टोटल रिअलाइज PNL जे आहे ते 22,475 रुपये 81 पैसे हे आपल्याला PNL दिसत असेल. आणि तुम्हाला जर बघितलं असेल तर इथे एक 7,000 आणि 6,600 8,200 रुपयाच्या आसपास माझे टोटल सगळे चार्जेस गेलेले आहेत ह्याच्यामधून. ओके, तर ह्याच्यामधले आता तुम्हाला जी गंमत सांगतो की शार्क एक्सचेंजवरती आता जे चॅलेंज चालू आहे की
जर कोणी ट्रेडर 1 तारखेपासून 30 तारखे मंथ एंडपर्यंत जर कितीही म्हणजे ₹2 ₹5 ज्याचं जो प्रॉफिटमध्ये असेल क्लोज करत असेल, नेट प्रॉफिटमध्ये जो असेल, ते किती प्रॉफिट नाही, ते 2 असू दे, 10 असू दे, 100 असू दे, 1000 असू दे, 10,000 असू दे, 10 लाख असू दे, किती प्रॉफिटमध्ये जर क्लोज करत असेल, तर तुमची ही जी ट्रेडिंग फीज आहे, तर ही ट्रेडिंग फीज तुम्हाला शार्क एक्सचेंज इंडिया रिफंड करणार आहे तुमच्या अकाउंटवरती. तर ह्याचं जे आहे तर हे मी तुम्हाला समजून सांगितलं होतं. पहिले तुम्ही चेक करा की हे आपलं नेट PNL झालेलं आहे ₹22,475. आणि हे बघा, हे ट्रेड्स आहेत सगळे जे आपण ट्रेड्स घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर बघायचं असेल की ॲक्च्युअल PNL जे आहे बघा, इथे PNL बघायला भेटतं. ₹4,600, ₹500 लॉस, ₹1,795, ₹4,091, ₹4,136, ₹6,000, ₹73 लॉस, ₹700-800 लॉस. बघितलं तर तुम्ही अशा पद्धतीने हे सगळे आपले ट्रेड्स इथे तुम्हाला बघायला मिळतील आणि टोटल जे प्रॉफिट आहे ते ₹22,000 प्रॉफिट आपण घेतलेलं आहे. ठीक आहे. तर हा परफॉर्मन्स आहे. आता हा परफॉर्मन्स माझा जर तुम्ही बघितला तर शार्क एक्सचेंज इंडियामध्ये जर वॉलेटमध्ये गेलात तर वॉलेटमध्ये लक्षात येईल तुम्हाला. हे बघा, 40,000 आणि 5,000. 5,000 आत्ता मी ह्या ट्रेडमध्ये लावलेले आहेत म्हणून ₹5,000. तर ₹50,000 आपण ह्या अकाउंटमध्ये मेंटेन ठेवलेले आहेत. 50,000 ट्रेड घेतलेत का? नाही. ट्रेड घेतलेले आहेत फक्त 10,000. मॅक्सिमम एखाद्या ट्रेडमध्ये ₹15,000 मी लावलेले असतील आणि बाकी सगळे पैसे माझे इकडे अवेलेबल बॅलन्समध्ये असतात. म्हणजे शार्क एक्सचेंज इंडिया काय करतं की आपल्याला जेव्हा पण फ्युचर्समध्ये ट्रेड करायचं असेल, गोल्ड असू दे, क्रिप्टो असू दे, तर आपल्याला INR वॉलेटमधून फ्युचर वॉलेटमध्ये इथे आपण फंडिंग पैसे जेवढे पाहिजेत तेवढे ट्रान्सफर करून घेऊ शकतो. आणि जर कधी तुमचं जे काही अकाउंट वायपआउट होणार असेल तर ते फक्त फ्युचरचं वॉलेट वायपआउट होतं, हे आपलं इंटॅक्ट राहतं. तर इथं मनी मॅनेजमेंट करायला हे एक चांगलं फीचर आहे जे शार्क एक्सचेंज ने आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. तर इथे बघा, आता तुम्ही ₹10,000 माझे आहेत, त्यातले ₹5,000 मी आत्ता ह्या ट्रेडमध्ये लावलेले आहेत. ठीक आहे. तर आणि तुम्ही जर बघितलं तर मी ऑलमोस्ट सगळे जर तुम्हाला ट्रान्झॅक्शन दाखवायचे झाले, विथड्रॉ नाऊवरती जर गेलो मी, तर लास्ट विथड्रॉल बघा तुम्ही किती विथड्रॉल मी घेतलेले आहे. बघा, हे सगळे तुम्हाला विथड्रॉल दिसतील बघा. ₹1,900, ₹3,600, ₹1,600, ₹1,900. हे बघा, हे सगळे विथड्रॉल आहेत. हे ₹40,000 हे बघा, 1 तारखेचं डिपॉझिट दिसते तुम्हाला 40,000. आणि त्याच्यानंतर बघा मी किती विथड्रॉल घेतलेत. बरोबर, बघा किती विथड्रॉल घेतलेत मी. ऑलमोस्ट ₹10,000-15,000 मी आता विथड्रॉल ऑलरेडी घेतलेले आहेत. ठीक आहे, ह्याच्यामधून. तर ही गंमत आहे. आता जर तुम्हाला दाखवायचं झालं की तुम्ही किती पैसे वापरले होते, तर पैसे मी सांगितले तुम्हाला. कॅपिटल माझी 50,000 होती आणि माझं जे प्रॉफिट झालेलं आहे तर ते प्रॉफिट मला झालेलं आहे ₹22,400. म्हणजे ऑलमोस्ट आपण एक 40 ते 45% रिटर्न्स ह्या महिन्यामध्ये टोटल कॅपिटलवरती काढलेले आहेत. ठीक आहे. तर रिटर्न्स किती पर्सेंटेज काढले त्याला जास्त महत्त्व आहे. जे करण्यापेक्षा की तुमची किती रुपयाचं प्रॉफिट झालं ह्याच्यापेक्षा तुम्ही पर्सेंटेजमध्ये किती गेन करत आहात, तर ह्याला जास्त इम्पॉर्टन्स आहे. ओके. तर आता आपण जे टेक्निक वापरतो तर टेक्निक काय आहे काय नाही आहे तर तुम्हाला ते हळूहळू मी समजून सांगेल पूर्ण की काय टेक्निकने वापरून आपण हे ट्रेडिंग करतो आहोत. तर ट्रेडिंग खूप सोपं आहे, फक्त डिसिप्लिन खूप गरजेचं आहे. कारण की तुम्ही कोणताही ट्रेड घेतला तर 50% तुमचं प्रॉफिटमध्ये जाण्याचे चान्सेस असतात आणि 50% तुम्ही जसं आपण म्हणतो की कॉईन टॉस केला तर 50-50 चान्सेस असतात. तशाच पद्धतीने ट्रेडिंगमध्येही चान्सेस असतात. फक्त तुमची प्रॉफिटेबिलिटी ही कशावरती ठरते, तर ते प्रॉफिटेबिलिटी ठरते की जर तुम्ही लॉसमध्ये गेलात तर तुम्ही किती लॉस देत आहेत आणि जेव्हा तुम्ही प्रॉफिटमध्ये येतात तर तेव्हा तुम्ही किती प्रॉफिट देतात. जर तुम्ही आत्ता ह्या ट्रेडमध्ये बघितलं, माझा लॉस जर गेला तर ₹450, ₹460, ₹470 लॉस जाणार आहे आणि ऑलरेडी माझा आत्ता जर तुम्ही बघितलं तर 1,000च्या वरती प्रॉफिट चालू आहे. म्हणजे ऑलमोस्ट 1:2 माझा आत्तासुद्धा चालू आहे. परंतु माझं टार्गेट हे ऑलमोस्ट 4,000-4,500च्या आसपास आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर ट्रेड मॅनेजमेंट केलं आणि प्रॉपरली तुमच्या जर ट्रेड प्रॉफिटमध्ये असेल तर त्याला होल्ड करण्याची जर तुम्ही कॅपॅसिटी वाढवली तर तुम्ही नक्की चांगल्या पद्धतीने ट्रेडिंगमधून पैसा काढू शकतात. ओके. तर हे आहे, हे मला क्विकली तुम्हाला अपडेट्स द्यायचे होते. आणि फेब्रुवारीचा जो प्लॅन आहे तर फेब्रुवारीमध्ये आपण थोडंसं अजून 20,000ने आपलं कॅपिटल वाढवणार आहे. म्हणजे जे 50,000 आहे ते 70,000ने आपण कॅपिटल करणार आहे. आणि माझं जे ट्रेडिंगमध्ये जे फ्युचरच्या वॉलेटमध्ये असणार आहे तर ते मी 10च्या ऐवजी 15,000 किंवा 20,000 मी मॅक्सिमम
त्या अकाउंटला फ्युचर अकाउंट्सला ठेवणार आहेत, जेणेकरून तेवढ्यावरती माझे ट्रेडिंग मी करणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने प्लॅन आहे पूर्ण. बघूया आता फेब्रुवारी महिना कसा जातो. आणि जानेवारी महिना, जानेवारी 20, 2026 हे खूप छान गेलेलं आहे आणि खूप छान प्रॉफिट्स आपण ह्या जानेवारीमध्ये काढलेले आहेत. होपफुली फेब्रुवारी महिनाही आपल्याला चांगल्या पद्धतीने जाणार आहे. तुम्हाला जर नगेट्स द्यायचे असतील तर नगेट्स म्हणजे तुम्ही बघा, जर मार्केट काय चालू आहे तर मार्केटमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. थांबा एक मिनटं, एक सेकंड. मार्केटमध्ये ज्या गोष्टी चालू आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे काही इंडियन मार्केट आहे, ओके, इंडियन मार्केट आहे ते खूप जास्त व्होलेटाईल आहे आणि निगेटिव्हमध्ये सध्या चालू आहे. ओके. दुसरी गोष्ट जे क्रिप्टो मार्केट आहे, ओके, क्रिप्टो, तर क्रिप्टोमध्येही ऑलमोस्ट 1,25,000वरून 1.25 वरून हा आत्ता 88,000च्या आसपास ट्रेड करत आहे. म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला 30 ते 40% आपल्याला ह्याच्यात गिरावट बघायला भेटलेली आहे. आणि जे आहे कमोडिटी मार्केट तिसरं, जे आत्ता आपण ट्रेड करतो आहे. ओके. कमोडिटीमध्ये येतं तुमचं गोल्ड येतं किंवा सिल्वर येतं. आता गोल्ड आणि सिल्वरमध्ये जर तुम्ही बघितलं तर एक वर्ल्ड वाईड खूप जास्त डिमांड चालू आहे आणि ह्या सगळ्या व्होलेटाईल कंडिशन्समध्ये गोल्ड आणि सिल्वर ह्या जर तुम्ही ह्याचं जर काही रिडिंग केलं तर भरपूर सारे चायना असू दे, युरोपियन युनियन असू दे किंवा अमेरिका असू दे, गोल्ड आणि सिल्वरचं तुम्हाला स्टॉक करताना दिसत आहे. इंडियानेही तुम्ही जर हिस्ट्री काढली तर मागच्या 10 वर्षापूर्वी किती आपण करत होतो 10 वर्षामध्ये, आणि गेल्या 2 वर्षात आपल्याला गोल्डचा स्टॉक वाढवायला आपणही खूप चांगल्या पद्धतीने वाढवण्याची हे चालू केलेलं आहे. तर त्यामुळे काय होतं आहे की डिमांड जास्त असल्यामुळे आणि सप्लाय हा खूप लिमिटेड असल्यामुळे ऑलमोस्ट तुमचं गोल्ड आणि सिल्वर ह्याचे भाव हे कंटिन्युअस तुम्हाला वाढताना दिसत आहेत. ओके. आणि हेच तुम्हाला तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला हे बघा, कंटिन्युअस RSI हे बघा तुम्ही, कंटिन्युअस आपल्या झोनच्या वरती जाताना दिसतं आहे. बघा तुम्ही, कंटिन्युअस वरती जाताना दिसतं आहे, राईट. थोडासा पुलबॅक घेतो, वर जातो, थोडासा पुलबॅक घेतो, वर जातो, थोडासा पुलबॅक घेतो. तर ह्याच पुलबॅकला आपण हा ट्रेड घेतलेला आहे आणि एक्सपेक्टेशन आहे की हे आपलं टार्गेट हिट व्हायला पाहिजे, नाही तर आपण थोडंसं स्टॉप लॉस देऊन इथे बाहेर पडून जाऊ. ओके. तर अशा पद्धतीने टार्गेट आहे. लेट्स सी काय होते बघूया. मार्केट व्होलेटाईल काय आहे आणि गोल्ड आणि क्रिप्टोज फक्त वर का जात आहेत. तर बघा, आपलं जे मार्केट असतं ह्या मार्केटमध्ये जर कमोडिटीज बघितलं तर ह्याला ॲक्च्युअल ॲसेट्स असं म्हटलं जातं, बरोबर. ज्याला रिअल ॲसेट ज्याला म्हणतो आपण, की गोल्ड आणि सिल्वर हे रिअल ॲसेट्स असतात. आणि जेव्हा कोणतीही कंट्री किंवा कोणताही देश हा थोडासा प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनमध्ये असतो तर तेव्हा तुमचं गोल्ड रिझर्व किती आहे आणि सिल्वरचं रिझर्व किती आहे तर त्यावरती तुमच्या कंट्रीची रिचनेस किती आहे किंवा तुमची पॉवर किती आहे तर हे डिसाईड केलं जातं. आणि ज्याच्या कंट्रीकडे जेवढं जास्त गोल्डचा रिझर्व असेल, ज्या कंट्रीकडे जेवढे जास्त सिल्वरचा रिझर्व असेल तर तेवढी त्यांची एक ज्याला आपण रिचनेस किंवा पॉवर जास्त असते आणि तुम्ही तुमच्या कंट्रीला वर नेऊ शकता, कारण की तुमच्याकडे मुबलक पैसा उपलब्ध असतो. तर अशा पद्धतीने एक हे आहे. तर आता सध्या जर तुम्ही बघितलं तर इंडियन मार्केट आणि क्रिप्टो मार्केट हे सध्या साईडवेज टू निगेटिव्ह मार्केटमध्ये तुम्हाला जाताना दिसेल. तर तुम्ही क्विकली जर बघितलं तर मी आता गिफ्ट निफ्टी ओपन करते. हे बघा, तर गिफ्ट निफ्टीमध्ये तुम्ही जर बघितलं विकली चार्ट, डेली चार्ट हे पूर्णपणे निगेटिव्ह आहे. बघा, हे बघा, पूर्णपणे निगेटिव्ह झोनमध्ये आहे हे. ओके. तर त्यामुळे तुम्ही बघा इथे फर्स्ट, सेकंड, थर्ड इथे वाटलं तुम्हाला की इथून जर ब्रेकआउट झालं तर चांगलं मुवमेंट देईल, परंतु US इराणचं जे चालू आहे, पुन्हा व्हेनेझुएलाचं जे चालू आहे, पुन्हा ग्रीनलँडचं जे चालू आहे, पुन्हा रशिया युक्रेनचं वॉर चालू आहे. तर मल्टिपल म्हणजे तुम्ही जर बघितलं इकडे बांगलादेश, श्रीलंका,
बलुचिस्तानमध्ये जे काही चालू आहे, अफगाणिस्तानमध्ये जे चालू आहे. तर तुम्ही जर ओव्हरऑल सिनारिओ बघितला तर सध्याचं वातावरण हे खूप व्होलॅटाईल आहे, खूप निगेटिव्ह असं वातावरण आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळत आहेत आणि त्यामुळे गोल्ड आणि सिल्वर हे कंटिन्यूस तुम्हाला वर जाताना दिसत आहेत. तर आपल्याला काय, ट्रेंड इज अवर फ्रेंड. तर त्यामुळे तुम्ही ज्याच्यामध्ये ट्रेंडिंग मार्केट आहे तर त्यामध्ये ट्रेड करा. ज्यामध्ये ट्रेंड चांगला आहे तर अशामध्ये तुम्ही छोटी रिस्क घेऊन जास्त रिवॉर्ड घेण्याचा ट्राय करा आणि बघा तुमची पूर्ण ट्रेडिंगची जी हे आहे, तुमचं जर काही तुम्ही लॉसमध्ये असाल किंवा जर तुम्हाला काय करायचं ते कळत नसेल तर तुम्ही एक सिम्पल काहीतरी प्राईस ॲक्शन वापरा, कोणतं तुम्हाला आवडीचं इंडिकेटर वापरा, फक्त एका गोष्टीसोबत स्टिक राहा आणि रिस्क टू रिवॉर्ड हा 1:2 मिनिमम असला पाहिजे. 1:2 किंवा 1:3च्या जर पुढे असेल तर कदाचित तुम्ही तुमचे 10मधले तुम्ही पकडून चला की तुमचे 5 ट्रेड हे लॉसमध्ये जाणार आहे आणि 5 ट्रेड हे माझे प्रॉफिटमध्ये जाणार आहे. तरीसुद्धा जर तुमचे 1:3 असेल तर तुम्ही सपोज $10 प्रॉफिट घेत असाल, ओके, $10 लॉस घेत असाल तर तुमचं 5 ट्रेडमध्ये $50 लॉस जाणार आहे. ओके, बरोबर. पण जर तुम्ही इथे $30 प्रॉफिट घेत असाल, $10 लॉस किंवा $30 प्रॉफिट, तर तेव्हा $30 इंटू 5 ट्रेड तुमच्या प्रॉफिटमध्ये म्हणजे $150 तुम्ही प्रॉफिटमध्ये आहे. म्हणजे $100 तुम्ही ऑलरेडी प्रॉफिटमध्ये तरीसुद्धा क्लोज करताय. म्हणजे 50% विन रेशो असतानासुद्धा तुम्ही $100 प्रॉफिट काढू शकतात. हे बघा, तर अशी गंमत असते जर तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो खूप चांगला असेल तर. म्हणून चांगल्या ठिकाणी योग्य पद्धतीने एंट्री कशी करायची हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर भरभरून कमेंट करा. मी तुम्हाला एक्झॅक्ट स्ट्रॅटेजी जी मी यूज करतो, जी यूज करून मी सध्या प्रॉफिटमध्ये आहे आणि चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करत आहे, तर तुम्हाला मी जे छोटे ट्रेडर्स असतात जे 10,000पासून 5,000पासून 50,000पासून ट्रेडिंग करतात, तर त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने कन्सिस्टन्सी मेंटेन करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने अकाउंट ग्रो करू शकतो, तर हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आय एम इंटरेस्टेड टू लर्न एक्झॅक्ट स्ट्रॅटेजी दॅट आय फॉलो हे तुम्ही सांगा. येस म्हणून प्रिंट करा, इंटरेस्टेड म्हणून पिंग करा. डिस्कशनमध्ये कमेंट्समध्ये भरभरून कमेंट्स लिहा. मी तुम्हाला नक्की या पुढच्या व्हिडिओमध्ये मी काय स्ट्रॅटेजी वापरतो ती स्ट्रॅटेजी तुम्हाला समजून सांगेल आणि तुम्हीही होपफुली 2024 हे तुमचं वर्ष हे खूप चांगलं जाणार आहे आणि चांगल्या प्रॉफिटमध्ये तुम्ही क्लोज करणार आहे. तुमच्या जी काय तुमचं आत्तापर्यंतची हसल आहे तर त्या हसलला तुम्हाला एक नवीन डायरेक्शन मिळणार आहे आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही पुढे प्रॉफिटेबल ट्रेडर म्हणून एक नावलौकिक कमवणार आहे अशी माझी सदिच्छा आहे. आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो. जय हिंद, जय भारत. 26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिन उद्या आहे आणि त्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना, तमाम महाराष्ट्रीयांना, तमाम शिवरायांच्या मावळ्यांना भरभरून शुभेच्छा देतो आणि आज इथे थांबतो. तर जय हिंद, जय भारत, जय शिवराय, जय संभाजीराजे.